नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. आज अवनचा बर्थडे आहे, तर त्यांना आपण हॅपी बर्थडे म्हणूया. हॅपी बर्थडे. थँक्यू कोमल. चिकू, पप्पा हॅपी बर्थडे म्हण. थँक्यू चिकू. तसं तर आम्ही सकाळीच हॅपी बर्थडे म्हटलं, त्यांना विश केलं, पण पुन्हा मला एकदा म्हणायचं होतं, ते मी शूट करू शकली नाही, म्हणून आता पुन्हा म्हटलं मी. चला आता मी स्वयंपाक करते आणि तुम्हाला पुन्हा भेटते. चिकूच्या पप्पाचे मी इथे पाय धुवत आहे केक कट करायच्या आधी. आणि केक तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. इथे मी अक्षदा वगैरे लावून त्यांचे औक्षण वगैरे करत आहे. चिकूला सगळेजण विचारत होते की आज बड्डे कोणाचा आहे, तर चिकू सर्वांना सांगत होता की आज माझा बड्डे आहे, पप्पाचा नाही आहे म्हणत होता. त्यानंतर सर्वांनी औक्षण वगैरे केलं आणि चिकूला पण सगळेजण ओवाळत होते, कुंकू वगैरे लावत होते, कारण त्याला पण असं वाटलं पाहिजे की त्याचा पण बड्डे आहे म्हणून. कारण तो सर्वांना सांगत होता की माझा बड्डे आहे, म्हणून त्याला खुशीत करायसाठी सर्वजण चिकूलाच हॅपी बड्डे म्हणत होते. त्यानंतर सर्वांनी बड्डे विश वगैरे केला आणि मग केक कट केला. केक कट करून झालेला आहे. त्यानंतर मग मी एक प्लेट आणली, प्लेटमध्ये मी केक कट केलेला टाकला त्यांना चारायसाठी. इथे सगळेजण बड्डेला आलेले होते, चिकूचे मामा वगैरे आणि त्या शेजारच्या मामी वगैरे. त्यानंतर मग मी चिकूला आणि चिकूच्या पप्पाला केक वगैरे चारला. चिकूने चॉकलेट खाऊन बघितलं आणि मग मी त्यांना त्यांचं गिफ्ट दाखवलं. हे सगळं मी घरीच बनवलेलं आहे, चॉकलेट वगैरे सगळं लावून. आणि त्यांना मी एक रिंग गिफ्ट केली आहे, जे की मी त्यांना घालून देत आहे. रिंग तुम्हाला कशी वाटली, रिंगची डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं गिफ्ट पण तुम्हाला कसं वाटलं. अशा प्रकारे चिकूच्या पप्पाचा बड्डे सेलिब्रेट झाला. त्यानंतर आम्ही फोटो वगैरे क्लिक केले. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.